महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक म्हणजे नेमकं कोण मतदान करतं माहिती आहे का? चला 1 मिनिटात समजून घेऊया. महाराष्ट्रात 2 सभागृह आहेत, एक विधानसभेचं आणि दुसरं विधान परिषदेचं. विधानसभेचे आमदार हे जनता निवडून देते, पण विधान परिषदेचं गणित थोडं वेगळं आहे. विधान परिषदेतील सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने निवडले जातात. आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, शिक्षक, पदवीधर अशी ही वर्गवारी असून काही सदस्यांना थेट राज्यपाल नियुक्त करतात. याची रचना पाहायची झाली तर 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य हे निवडले जातात. तर 1/12 शिक्षक मतदारसंघातून तर 1/12 हे पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 हे राज्यपालांकडून सदस्य नामनिर्देशित केले जातात, ज्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 जागा आहेत आणि येत्या काही दिवसात या महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेकरता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मतदान करतील. यामध्ये शहरी स्थानिक संस्थांमध्ये महानगरपालिकेचे नगरसेवक आणि नगरपालिका किंवा नगरपंचायत असल्यास तेथील नगरसेवक मतदान करतात आणि ग्रामीण स्थानिक संस्थांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य हे मतदान करतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत, कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता आहे आणि स्थानिक पातळीवर कोण मजबूत आहे याला जास्त महत्व असतं. लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.